नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण अतिशय सिव्हिल इंजिनिअरिंग मधला अतिशय महत्त्वाचा जो काही टॉपिक आहे बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंगच्या रिलेटेड तो आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये तुमचं एखादा लाईन प्लॅन जर तुम्हाला दिलेला असेल तर त्या लाईन प्लॅनवरून आपण आपला जो काही डेव्हलप प्लॅन आहे डेव्हलप प्लॅन नंतर तुमचा एलिव्हेशन सेक्शन याला आपण काय म्हणतो सबमिशन ड्रॉइंग्स. तर त्या सबमिशन ड्रॉइंग कशा प्रिपेअर करायच्या हे आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला जे काही प्रॉब्लेम दिलेला आहे तो आहे तुमचा फिगर 3.8.1 shows line plan for residential building. Draw to the scale of 1:50 the following views. Show all dimension. म्हणजे फिगर 3.8.1 मध्ये एक तुम्हाला जी काही रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे म्हणजे एक बंगलो आहे त्याचा लाईन प्लॅन दिलेला आहे. त्या लाईन प्लॅन वरून आपल्याला त्या प्लॅनचा डेव्हलप प्लॅन एलिव्हेशन आणि सेक्शन ड्रॉ करायचा आहे. आपल्याला जी काही स्केल सांगितलेली आहे ती स्केल आहे तुमची 1:50. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये इथून मागे स्केल म्हणजे काय ते आपण स्टडी केलेला आहे. स्केल जी आहे ती नेहमी आपला जो काही रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन आहे त्याच्यामध्ये एक्सप्रेस केलेली असते. आपली जी काही स्केल आहे ती 1:50 दिलेली आहे. याचा अर्थ असा आहे की जर तुमचे डिस्टन्स ग्राउंडवरती 0.5 मीटर जर असेल म्हणजे 50 सेंटीमीटर जर असेल तर तुमचं जे काही शीटवरती तुम्ही जे काही प्लॉट करणार आहात ते काय असणार तुमचं 1 सेंटीमीटर. म्हणजे तुमचं जर एनलार्ज व्ह्यू जर तयार करायचा असेल तुम्हाला आपल्या ऑब्जेक्टचा किंवा ड्रॉइंगचा तर त्या ठिकाणी आपण ही 1:50 जी काही स्केल आहे ती स्केल आपण यूज करतो. तर या ठिकाणी आपल्याला 1:50 स्केल दिलेली याचा अर्थ काय असणार तुमचे जे काही ग्राउंडवरचे जे काही डायमेन्शन्स असणार आहे तर ते डायमेन्शन आपण काय करणार आहे एनलार्ज करणार आहे आपल्या ड्रॉइंग शीटवरती. आपल्याला जे काही 1:50 स्केल दिलेली आहे ती काय याचा अर्थ काय असणार तुमचं 1 मीटर ऑन ग्राउंड इज इक्वॅलन्स टू 2 सेंटीमीटर ऑन ड्रॉइंग शीट. म्हणजे आपल्या जर ग्राउंडवरती 1 मीटर डिस्टन्स जर असेल तर आपण शीटवरती जे काही डिस्टन्स असणार आहे ते किती प्लॉट करणार आहोत 2 सेंटीमीटर प्लॉट करणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही हा जो काही लाईन प्लॅन आहे तो लाईन प्लॅन तुम्ही बघू शकता. त्या ठिकाणी बंगलो जो आहे तो बंगलोचा तुम्हाला लाईन प्लॅन दाखवलेला आहे. त्या ठिकाणी तुमचे लिव्हिंग रूम जे आहे वरांडाज आहे किचन्स आहे बेडरूम्स आहे आणि WC बाथ आहे त्याचे अरेंजमेंट ती काय केलेली आहे प्रोव्हाइड केलेली आहे. मग तुमचे जे काही लिव्हिंग रूमचे जे काही डायमेन्शन आहे आता मी पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं जे काही आपल्याला डायमेन्शन दिलेले असतात ते डायमेन्शन तुमचे लेंथ इनटू विड्थच्या फॉर्म मध्ये असतात. ज्यावेळेस आपण प्लॅन मध्ये जे काही डायमेन्शन बघतो ते डायमेन्शन तुमचे लेंथ इनटू विड्थ म्हणजेच म्हणजेच तुमचं काय असणार आहे लेंथ तुम्हाला दिलेली असणार आहे आणि ही जी काही दुसरे डायमेन्शन आहे ते काय असणार आहे विड्थ ऑफ दॅट रूम. सेम पद्धतीने बाकीच्या रूमचे जे काही डायमेन्शन आहे ते डायमेन्शन तुम्हाला दिलेले आहे. मग आपण जे काही लेंथ आपण प्लॉट करतो दॅट प्लॉट इन एक्स डायरेक्शन. म्हणजे आपले जे काही ड्रॉइंग्स आहे ते ड्रॉइंग्स आपण एक्स आणि वाय जो काही कोऑर्डिनेट आहे ह्या एक्स आणि वाय कोऑर्डिनेट मध्ये आपण काय करतो समाविष्ट करतो. म्हणजे काही लेंथ आहे ती अलॉंग द पॅरलल टू दी एक्स डायरेक्शन आणि तुमची जी काही विड्थ आहे दॅट विड्थ इज प्लॉटेड अलॉंग दी वाय डायरेक्शन म्हणजे पॅरलल टू दी वाय कोऑर्डिनेट. सेम पद्धतीने तुम्हाला सगळ्या रूमचे जे काही डायमेन्शन आहे ते डायमेन्शन तुम्हाला दिलेले आहे. नंतर त्याच्या खाली तुम्हाला काय करायला डेव्हलप प्लॅन एलिव्हेशन सेक्शन अलॉंग ए डॅश ही रेड कलर मध्ये जी काही लाईन दाखवलेली आहे ती तुमची काय असणार आहे सेक्शन लाईन आहे. मग सेक्शन अलॉंग ए डॅश म्हणजे तुम्हाला आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये जे काही सेक्शन आहे ते सेक्शन कसा ड्रॉ करायचा व्हॉट इज मीनिंग ऑफ एक्झॅक्ट सेक्शन्स ते आपण बघितलेलं आहे. नंतर तुमचं जो काही डाटा आहे यूज फॉलोइंग डाटा त्यामध्ये तुम्हाला सांगितलं बघा टाइप ऑफ स्ट्रक्चर्स लोड बेरिंग स्ट्रक्चर म्हणजे काय हे जे काही स्ट्रक्चर आपण कन्स्ट्रक्ट करणार आहे ते तुमचं कोणतं असणार आहे लोड बेरिंग स्ट्रक्चर असणार आहे.
नंतर म्हणजे त्या ठिकाणी आपण जे काही एक्सकाव्हेशन करणार आहात ते होल अलॉंग द लेंथ ऑफ वॉल, म्हणजे जेवढ्या काही लेंथ वॉल असणार आहे त्या पूर्ण लेंथ साठी आपण काय करतो, एक्सकाव्हेशन करतो. नंतर नेक्स्ट वन असणार आहे हार्ड रॉक अवेलेबल ॲट अ डेप्थ 900 mm बिलो द ग्राउंड लेवल, म्हणजे तुमची जी काही ग्राउंड लेवल आहे ते ग्राउंड लेवलच्या 900 mm म्हणजे 90 सेंटीमीटर म्हणजे 0.9 मीटर ग्राउंड लेवलच्या खाली काय तुमची हार्ड रॉक अवेलेबल आहे. म्हणजे तुमची डेप्थ ऑफ जी काही फाउंडेशन असणार आहे ती किती असणार तुमचे 0.9 मीटर असणार आहे. नंतर नेक्स्ट वन असणार तुमचं PCC 1:4:8 ॲज अ बेड कॉन्क्रीट 200 mm थिक, म्हणजे एक्सकाव्हेशन झाल्यानंतर आपण जे काही सगळ्या वॉलसाठी जे काही PCC प्रोव्हाइड करणार आहात ते किती तुमचं प्रपोर्शन 1:4:8 आणि त्याची जी काही थिकनेस असणार आहे त्या बेडची ती असणार तुमची 200 mm थिक. नंतर UCR मशिनरी इन प्लिंथ इन सिमेंट मॉर्टर 1:6, म्हणजे जे काही प्लिंथ लेवल असणार आहे त्या प्लिंथ लेवल पर्यंत आपण काय केलेले फाउंडेशन म्हणून UCR मशिनरी जी आहे ती UCR मशिनरी 1:6 प्रपोर्शन मध्ये काय केलेली आहे, कन्स्ट्रक्ट केलेली आहे. नंतर BBM म्हणजे बर्न ब्रिक मशिनरी आपण सुपरस्ट्रक्चर मध्ये कन्स्ट्रक्ट केलेले BBM इन सुपरस्ट्रक्चर 300 mm फॉर मेन वॉल्स अँड 200 mm थिक फॉर इंटरनल वॉल फॉर WC अँड बाथ, म्हणजे तुमचे जे काही मेन वॉल असणार आहे दॅट मेन वॉल हॅव्हिंग थिकनेस 300 mm मीन्स 0.3 मीटर 30 सेंटीमीटर मीन्स 0.3 मीटर, आणि जे काही इंटरनल वॉल असणार आहे WC बाथच्या त्यांची जी काही थिकनेस आहे ती थिकनेस किती असणार तुमचे 0.2 मीटर. सेलिंग हाईट म्हणजे तुमची जी काही सेलिंग आहे फ्लोअर टू सेल जी काही हाईट आहे बॉटम ऑफ द स्लॅब त्याची आहे तुमची 3000 mm म्हणजे 3 मीटर. नंतर RCC स्लॅब दिलेला आहे 1:2:4 120 mm थिक, म्हणजे तुमचा जो काही स्लॅब आहे त्या स्लॅबची थिकनेस किती तुमची 120 mm. नंतर अजून एनी अदर डाटा म्हणजे बाकीचा जो काही डाटा जर प्रोव्हाइड केलेला नसेल तर आपण ॲज पर नॅशनल बिल्डिंग कोड्स आपण काय करू शकतो, अजून करू शकतो. नंतर या ठिकाणी तुमचं शेड्यूल ऑफ ओपनिंग दिलेलं आहे. डोर्स D चे डायमेन्शन दिलेले 1.2 × 2.1 मीटर, D1 चे डायमेन्शन दिलेले 1 मीटर × 2.1 मीटर, D2 चे डायमेन्शन दिलेले 0.9/2.1 मीटर, W दिलेले 1.2/1.5 मीटर, व्हेंटिलेटर दिलेले 0.75/0.9 मीटर. तुम्ही लाईन प्लॅन मध्ये ही जी काही लोकेशन आहे डोर्स आणि विंडोची ती लोकेशन तुम्ही बघू शकता. तीच लोकेशन आपल्याला आपला जो काही डेव्हलप प्लॅन आहे त्या डेव्हलप प्लॅन मध्ये दाखवायची आहे. नंतर नेक्स्ट पण तुम्हाला जे काही स्टेप्स आहे ह्या स्टेप्स कन्स्ट्रक्ट केलेल्या आहे त्या स्टेपचे जे काही राईज अँड ट्रेड, राईज म्हणजे तुमचा व्हर्टिकल मेंबर ऑफ स्टेप्स आणि ट्रेड म्हणजे तुमचा हॉरिझॉन्टल मेंबर ऑफ स्टेप्स, त्याचे डायमेन्शन दिलेले राईजचे डायमेन्शन दिलेले 175 mm हाईट आणि ट्रेडची जी काही विड्थ दिलेली आहे ती दिलेली आहे 250 mm. तर हा जो काही डाटा आहे या डाटाच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, जो काही डेव्हलप प्लॅन आहे तो डेव्हलप प्लॅन आपल्याला काय करायचा आहे, तयार करायचा आहे. तर आपण हे डेव्हलप प्लॅन तयार करण्यासाठी प्रथमतः जो काही स्टार्टिंग पॉइंट असणार आहे तो काय असणार तुमचा बॉटम मोस्ट जो काही कॉर्नर आहे आपल्या बिल्डिंगचा तो बॉटम मोस्ट कॉर्नर पासून आपला जो काही डेव्हलप प्लॅन आहे तो डेव्हलप प्लॅन आपण स्टार्ट करतो. महत्वाचं मी इथून मागे पण सांगितलं आहे आपले जे काही लाईन प्लॅन आहे आणि डेव्हलप प्लॅन आहे याच्यामधला जो काही मेन डिफरन्स आहे तो तुम्हाला समजला पाहिजे. तर मेन डिफरन्स काय तुमचा लाईन प्लॅन आणि डेव्हलप प्लॅन मधला, आपण कोणत्याही स्ट्रक्चरचं ड्रॉइंग प्रिपेअर करण्या अगोदर किंवा कन्स्ट्रक्ट करण्या अगोदरचा जो लाईन प्लॅन आहे तो लाईन प्लॅन तयार केला होतो आणि त्याच्यानंतर तुमची जी काही नेक्स्ट स्टेप आहे ती आहे तुमची डेव्हलप प्लॅन. तर जो लाईन प्लॅन आहे त्या लाईन प्लॅन मध्ये तुमची वॉल थिकनेस जी आहे ती वॉल थिकनेस तुमची एका सिंगल लाईनने दाखवलेली असते. त्या ठिकाणी वॉल थिकनेस सिंगल लाईन मध्ये दाखवलेली असते आणि डेव्हलप प्लॅन जो आहे ते डेव्हलप प्लॅन मध्ये जी काही वॉल थिकनेस आहे ती वॉल थिकनेस जेवढी तुम्हाला घ्यायला सांगितली किंवा प्रोव्हिजन केलेली आहे त्यानुसार दाखवलेली असते. नंतर तुमचे जे काही डायमेन्शन आहे लाईन प्लॅन मध्ये दाखवलेले ते डायमेन्शन तुमचे कोणते असणार, तुमचे इन टू इन डायमेन्शन असणार आहे. इन टू इन डायमेन्शन म्हणजे काय असणार तुमचे बिटवीन
टू वॉल्स, जे काही डायमेन्शन आता हे ठिकाणी हे दाखवलेलं आहे 3 मीटर बाय 4 मीटर, म्हणजे हे 3 मीटर हे काय तुमची लेंथ आणि 4 मीटर काय तुमची विड्थ आहे. तर हे 3 मीटर जे आहे तर हे जे काही दोन वॉल असणार आहे त्या वॉल मधले इनर टू इनर जे काही डायमेन्शन आहे ते इनर टू इनर डायमेन्शन आपल्याला लाईन प्लॅन मध्ये दाखवलेला आहे. तर हा जो काही डिफरन्स आहे तुम्हाला लाईन प्लॅन आणि डेव्हलप प्लॅन मधला, हा डिफरन्स तुम्हाला महत्वाचा पहिल्यांदा समजला पाहिजे. तर आता आपण ऍक्च्युली जे काही ड्रॉइंग्स आहे ते ड्रॉइंग्स आपण आपला जो काही लेफ्ट कॉर्नर आहे त्या लेफ्ट कॉर्नर पासून आपण स्टार्ट करणार आहोत. तर आपल्याला जे काही ड्रॉइंग साठी जे काही ॲक्सेसरी यूज करायची आहे मग ती तुमची एच, नंतर 2H, नंतर 3H पेन्सिल, H पेन्सिल, 2H पेन्सिल आणि 3H पेन्सिल. नंतर नेक्स्ट वन तुमचा असणार आहे इरेझर. नंतर नेक्स्ट वन असणार आहे तुमचं स्केल. स्केल मीन्स रुलर स्केल 30 सेंटीमीटर लेंथ. नंतर तुमचं काय असणार तुमचं महत्वाचं ड्राफ्टर. नेक्स्ट काय असणार तुमचं ड्राफ्टर. तर ही जी काही पूर्ण ॲक्सेसरी आहे ह्या ॲक्सेसरीला आपण काय म्हणतो ड्राफ्टर म्हणतो. तर ह्या ॲक्सेसरीने आपण जे काही आपले ड्रॉइंग्स आहे दॅट ड्रॉइंग्स आर प्रिपेअर्ड. मग आता पहिल्यांदा ड्राफ्टर यूज करण्या अगोदर आपल्याला त्या ड्राफ्टरची जी काही सेटिंग आहे ती सेटिंग करायची असते. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे काही डिग्रीमध्ये जे आहे ते डिग्रीमध्ये ग्रॅज्युएशन दिसतात आणि त्या ठिकाणी जे काही स्केल आहे त्या स्केल तुम्हाला ह्या दोन स्केल दिलेल्या असतात. एकावरती तुम्हाला 25 सेंटीमीटर पर्यंत ग्रॅज्युएशन दिलेले असतात आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला जे काही 15 सेंटीमीटर पर्यंत जे काही ग्रॅज्युएशन आहे ते ग्रॅज्युएशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेले असतात. तर आपल्याला पहिल्यांदा हे ज्या दोन स्केल आहे त्या एक्झॅक्ट एकमेकांना काय करावं लागतात परपेंडिक्युलर सेट करावे लागतात. मग परपेंडिक्युलर सेट करण्यासाठी हे जे काही अँगलचे जे काही ग्रॅज्युएशन आहे 10 डिग्री 20 डिग्री 30 डिग्री या दोन्ही साईडला त्यांनी काय केलेलं आहे प्रोव्हाइड केलेली. तर जो काही 0 पॉईंट आहे तर जो 0 पॉईंट या ठिकाणी मार्किंग केलेले आहे त्या 0 पॉईंट त्या मार्किंगला काय करायचा असतो आपल्याला पहिल्यांदा मॅच करायचा असतो. मग तुम्ही जे काही लाईन ड्रॉ करणार आहे ही सेटिंग केल्यानंतर ह्या दोन लाईन ज्या काही आपण ड्रॉ करणार आहे ह्या दोन लाईन त्या एक्झॅक्ट काय असणार आहे एकमेकांना 90 डिग्री असणार आहे. तुम्ही प्रोटेक्टरने जर मेजर केला हा जो काही अँगल हा अँगल काय असणार तुमचा एक्झॅक्ट काय असणार तुमचा 90 डिग्री असणार आहे. तर समजा तुम्हाला जर ड्राफ्टर जर सेट करायचा असेल एक्झॅक्ट 90 डिग्री तुम्ही प्रोटेक्टरने 90 डिग्री लाईन तुम्ही सेट करून तुम्ही काय करू शकता 90 डिग्री ड्राफ्टर सेट करू शकता. किंवा आपले जे काही शीट आहे ड्रॉइंग शीटच्या जे काही एजेस असणार आहे त्या एजेसला तुम्ही काय केलं परपेंडिक्युलर जर सेट केलं तर तुम्ही काय करू शकता म्हणजे पॅरलल ही एज आणि ह्या एजला ही पॅरलल एज जर आपण सेट केले तर आपला ड्राफ्टर जो आहे तो ड्राफ्टर काय होणार एक्झॅक्ट 90 डिग्रीला सेट होणार आहे. महत्वाची ही महत्वाची स्टेप आहे. तुमचा ड्राफ्टर जर इन्क्लाइंड जर सेट झाला असेल तुमच्या ड्रॉइंग्स जे आहे त्या ड्रॉइंग सुद्धा काय होणार आहे इन्क्लाइंड प्रिपेअर्ड होणार आहे. तर आता आपण एक्झॅक्ट आपलं जे काही ड्रॉइंग्स आहे ऍक्च्युअल ड्रॉइंग्स आपण चालू करणार आहोत. तर आता आपल्याला हे जे काही डायमेन्शन दिलेले आहे हे डायमेन्शन तुमचे कोणते इन टू इन डायमेन्शन आहे. मग आपल्याला या ठिकाणी तुमची जी काही वॉल थिकनेस आहे ती वॉल थिकनेस याच्यामध्ये काय करावं आहे तुम्हाला ऍड करावं लागणार आहे. मग हे जे काही एक्सटर्नल वॉल आहे या सर्व एक्सटर्नल वॉलची जी काही थिकनेस आहे ती थिकनेस किती दिलेली आपल्याला 300 mm. थिकनेस किती दिलेली 300 mm. आणि ज्या काही WC आणि बाथच्या ज्या काही वॉल आहे त्या वॉलची थिकनेस दिलेली 200 mm. आता आपली जी काही स्केल आहे ती स्केल किती असणार आहे 1:50. म्हणजे आपण जे काही ऍक्च्युअल जे काही ग्राउंडवरचे जे काही डायमेन्शन आहे त्याच्या डबल करणार आहोत. म्हणजे 1 मीटर जर ग्राउंड असेल तर आपण काय करणार आहे 2 सेंटीमीटर ते शीट वरती प्लॉट करणार आहे. पण ज्या वेळेस आपण नेमिंग आणि डायमेन्शनिंग करणार आहोत पण ते डायमेन्शनिंग आपण जे ग्राउंडवरचं आहे तेच ऍक्च्युअली त्या ठिकाणी काय करणार आहे मार्क करणार आहे किंवा त्याला डायमेन्शनिंग किंवा नेमिंग देणार आहोत. तर आता आपण पहिल्यांदा ही जी काही लिव्हिंग रूम आहे ही लिव्हिंग रूम आपण प्लॉट करणार आहोत. तर लिव्हिंग रूमची जी काही वॉल थिकनेस आहे ती वॉल थिकनेस किती असणार तुमची 0.3. म्हणजे
ही जी काही विड्थ आहे ही विड्थ किती तुमची या ठिकाणी 4 मीटर आणि लेंथ किती तुमची 3 मीटर. तर ही जी काही 3 मीटर लेंथ आहे ते ऍक्च्युअली शीट वरती किती प्लॉट करणार आपण 6 सेंटीमीटर. मग तुम्ही या ठिकाणी जर प्लॉट केलं तर किती आहे तुमचं 6 सेंटीमीटर. मी काय केलं तुमचं ही रूम जी आहे ही रूम प्लॉट केली. आता याच्यामध्ये तुम्हाला वॉल थिकनेस काय करायचं आहे ऍड करायचे आहे. नंतर ही विड्थ किती आहे 4 मीटर आहे. मग ह्या फेस पासून तुम्हाला वॉल थिकनेस काय करायचं आहे ऍड करायचं आहे. वॉल थिकनेस किती आहे 0.3 मीटर. 300 mm म्हणजे 0.3 मीटर म्हणजे त्याची किती होणार आहे 0.6 सेंटीमीटर तुमची काय होणार आहे. तुमच्या जे काही शीट आहे त्या शीट वरती मी 0.6 काय करणार अशी वॉल थिकनेस जी आहे ती वॉल थिकनेस मी काय करणार ड्रॉ करणार. सेम फॉर व्हर्टिकल वॉल. ही आहे तुमची एक्सटर्नल वॉल. आता जी काही विड्थ आहे ती विड्थ किती तुमची 4 मीटर. मग मी शीट वरती किती ड्रॉ करणार इनर टू इनर डायमेन्शन म्हणजे इनर टू इनर डायमेन्शन किती करणार 8 सेंटीमीटर. मी जर ड्रॉ केलं तर किती असणार आहे माझं 8 सेंटीमीटर. मग 8 सेंटीमीटर मी काय करणार मार्क करणार आणि इकडे किती ड्रॉ करणार 6 सेंटीमीटर. कारण जी काही लेंथ आहे ती लेंथ किती तुमची 3 मीटर आहे. त्यानंतर परत ही जी वॉल आहे ह्या वॉलची थिकनेस मी काय करणार ऍड करणार. किती थिकनेस 0.3 म्हणजे 0.6 सेंटीमीटर. 0.6 सेंटीमीटर पॉइंट मार्क केला. वॉल काय केली मी ड्रॉ केली. आता या ठिकाणी तुमचा वॉलचा जो काही जंक्शन आहे तो जंक्शन असणार आहे. मग आपण हा जो काही पार्ट आहे हा पार्ट मी काय करणार रफ करणार. पुढे सेम फॉर तुमची बेडरूम. जी काही बेडरूम आहे त्या बेडरूमचे डायमेन्शन किती तुमचे जी काही विड्थ आहे ती आहे तुमची 4 मीटर म्हणजे मी किती प्लॉट करणार ती 8 सेंटीमीटर. सेम फॉर वॉल थिकनेस 0.6 हेच प्रोजेक्शन मी घेणार. त्यानंतर जी काही विड्थ आहे लेंथ आहे ती लेंथ किती तुमची 3 मीटर म्हणजे किती प्लॉट करणार मी 6 सेंटीमीटर. आता इथे 6 सेंटीमीटर मी जे प्लॉट केलं आहे ते 6 सेंटीमीटर इथं आले तुमचं. तर काय करणार तुम्ही हा जो काही लाईन वॉल आहे ही वॉल काय करणार ड्रॉ करणार. आणि याच्यानंतर जी काही वॉल थिकनेस आहे ती वॉल थिकनेस त्याच्यामध्ये काय करणार ऍड करणार 0.3 मीटर म्हणजे 0.6 मीटरला. ही पूर्ण दोन्ही रूम साठी असणार आहे. तर ड्रॉइंग्स मध्ये तुमचं जे काही ॲक्युरेसी आहे त्या ॲक्युरेसीला खूप महत्त्व असते. आपण आता काय केलं तुमचं 4 मीटरची जी काही रूम आहे ती 4 मीटरची रूम्स आपण काय केलेली तयार केलेली आहे. नंतर तुमच्या वॉल थिकनेस इथं एक्सटर्नल वॉलच्या वॉल थिकनेस ऍड होणार 0.6 ला. ही आहे तुमची कंप्लीट 2 रूम्स. तर ही जी पहिली रूम आहे ही तुमची कोणती आहे लिव्हिंग रूम आणि सेकंड जी रूम आहे ती तुमची कोणती आहे बेडरूम. आता याच्यानंतर तुमचा जो काही ह्या वॉल नंतर जो वरांडा आहे तो वरांडा स्टार्ट झालेला आहे तो किती आहे 3.7 मीटरचा आणि त्याची विड्थ किती आहे 1.8 म्हणजे या ठिकाणाहून तुमचं जे काही 3.7 आहे ह्या फेस पासून हे 3.7 तुमचं काय होणार आहे स्टार्ट होणार आहे. जर आपण ही लाईन जर पुढे अशी एक्सटेंड केली आता 3.7 म्हणजे किती येणार तुमचं 3.7 आणि विड्थ किती आहे 1.8 म्हणजे 3.7 पर्यंत तुमची काय आहे वरांडाज आहे हा पॉइंट फंक्शन. 3.7 म्हणजे त्याच्या डबल 3.7 च्या डबल किती होणार तुमचं
3.7 इंटू 2 7.4. ते ह्या पॉइंट पासून वरांडा जो आहे तो वरांडा किती तुमचा 7.4 डिस्टन्सला. त्यानंतर नेक्स्ट वन आहे तुमचं, तर या ठिकाणी जी काही वॉल आहे ही वॉल या ठिकाणी काय झालेली आहे, मीट झालेली आहे, जंक्शन तयार झालेला वॉलचा. नंतर नेक्स्ट वन विड्थ आहे बघा, विड्थ. आता परत विड्थ किती तुमची 1.8 म्हणजे 3.6. 1.8 इंटू डबल जर केलं तर किती आहे तुमचं 3.6. तर ह्या फेस पासून तुमचा 3.6 ला हा तुमचा काय असणार आहे, वरांडाच असणार आहे. नंतर या ठिकाणी परत तुमची वॉल थिकनेस ऍड होईल 0.3 म्हणजे 0.6 सेंटीमीटरची ही वॉल थिकनेस काय झाली, ऍड झाली. आता जे काही किचन आहे ते किचनचं डायमेन्शन किती आहे 3.7 म्हणजे 3.7 म्हणजे किती आहे तुमचं 3.7 इंटू 2 दॅट इज 7.4. डायमेन्शन किती आहे तुमचं 7.4. हे 7.4. नंतर या फेस पासून तुमची वॉल थिकनेस 0.6 सेंटीमीटरची. हा जो काही वरांडा आहे नंतर ही वॉल थिकनेस. नंतर आता किचनची जी काही विड्थ आहे तुमची किचनची 3.5. किचनची विड्थ किती तुमची 3.5 म्हणजे 3.5 इंटू 2 जर केलं तर किती आहे 7 मीटर. मग ह्या फेस पासून आपली विड्थ किती तुमची 7 मीटर, सॉरी 7 सेंटीमीटर ॲज पर दी स्केल. आपण काय घेणार 7 सेंटीमीटर मी जर घेतलं तर माझं इथे येणार आहे. मग हे झालं तुमचं इनर डायमेन्शन ऑफ किचन. त्यानंतर तुमची वॉल थिकनेस येणार 0.6 सेंटीमीटरची. ही झाली वॉल थिकनेस. आता इथे जंक्शन तुमचा त्या ठिकाणी काय होणार आहे, क्रिएट होणार आहे वॉलचा. त्यामुळे हे पार्ट मला काय करावं लागेल, इरेज करावं लागेल. सेम फॉर हिअर जंक्शन क्रिएट झालेला आहे. नंतर इथं पण तुमचं जंक्शन क्रिएट झालेला आहे. नंतर आता जे काही बाथरूम आहे बघा, तर बाथरूम जी काही या वॉल फेस पासून ह्या वॉल फेस पासून जे काही बाथरूम आहे ती बाथरूमची लेंथ किती 1.1 आणि विड्थ किती तुमची 1.1. म्हणजे ह्या फेस पासून 1.1 मीटर म्हणजे किती आहे 2.2 सेंटीमीटर. 2.2 सेंटीमीटर. इथे काय आहे तुमचं 2.2 सेंटीमीटर बाथरूम असणार आहे तुमचं लेंथ. आणि त्याची विड्थ आहे 1.1 म्हणजे विड्थ सुद्धा किती असणार आहे 2.2. त्यानंतर वॉल थिकनेस किती दिलेली आहे तुम्हाला बाथरूमची 200 mm. म्हणजे ही जी वॉल आहे ही वॉल 200 mm म्हणजे 0.4 सेंटीमीटर. हे 0.4 सेंटीमीटर. नंतर हे तुमचं इथून किती असणार तुमचं 0.4 सेंटीमीटर. हे झालं बाथरूम. नंतर नेक्स्ट वन असणार तुमचं WC. तर ही जी काही WC असणार आहे ह्या WC ची लेंथ आहे तुमची ह्या फेस पासून 1.2 आणि विड्थ आहे 1 मीटर. मग ह्या फेस पासून 1.2 जर घेतलं
तर किती येणार आहे माझं डबल डिस्टन्स येणार आहे. मग 1.2 इंटू 2 किती येणार आहे 2.4 सेंटीमीटर. म्हणजे या फेसपासून 2.4 सेंटीमीटर इथपर्यंत माझी काय येणार आहे तुमची जी काही WC आहे ती WC येणार आहे 2.4 सेंटीमीटर इनर डायमेन्शन म्हणजे ह्याच लेवलला. नंतर त्या ठिकाणी तुमची विड्थ जी आहे ती विड्थ किती 1 मीटर म्हणजे 2 मीटर इथपर्यंत येणार आहे. ही जी काही ही तुमची वॉल थिकनेस 0.2 मीटरची. सेम पद्धतीने तुमचं काय येणार आहे ही वॉल या ठिकाणी मीट झालेली असणार आहे. नंतर जे काही एजेस आहे कॉर्नर वॉलचे ते कॉर्नर काय झालेले तुमचे या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे. तर अशा पद्धतीने आपण जो काही लाईन प्लॅनचा डेव्हलप प्लॅन जो आहे तो डेव्हलप प्लॅन आपण काय करू शकतो तयार करू शकतो. आता आपल्याला या ठिकाणी जे काही स्टेप्स आहे या स्टेप्स आपल्याला दाखवायच्या आहेत. त्यामध्ये तुमच्या वॉल फेस पासून जे काही ही विड्थ सपोज आपल्याला माहित नाही तर आपण ती 1 मीटर आपण अझ्युम करू शकतो. सपोज 1.2 डोअर मीटर आहे आपण तेवढीच आपण घेऊ 1.2 मीटर. मग हे काय घेणार आहे मी या वॉल फेस पासून 1.2. आता आपल्याला ट्रेड दिसत आहे हे ट्रेड आहे तुमचे. मग ट्रेडची साईज किती आहे 250 mm म्हणजे आपण ड्रॉइंग वरती किती घेणार 5.5 mm म्हणजे 3 ट्रेड आहे म्हणजे किती येणार तुमचं 1.5 आणि डिस्टन्स किती त्याचं 1.2. आपण डिस्टन्स किती प्लॉट करणार. आता या ठिकाणी पहिला जो काही ट्रेड आहे हा पहिला ट्रेड किती आहे 250 mm चा म्हणजे 0.5 त्याची काय झाली डेप्थ विड्थ झाली ॲज पर स्केल. नंतर ही जी काही विड्थ आहे ती विड्थ किती आहे 1.2 म्हणजे 2.4 सेंटीमीटर 2.4 सेंटीमीटर. सेम फॉर 0.5 नंतर 2.4 नंतर 0.5 नंतर 2.4 आणि हे काय झालं तुमचं स्टेप्स. तर ह्या झाल्या तुमच्या स्टेप्स 3 स्टेप्स झाल्या 1 2 आणि थर्ड स्टेप. याची जी काही ही विड्थ आहे ही विड्थ किती तुमची 250 mm ट्रेड. आपण प्लॅनवरून बघितल्यानंतर आपल्याला काय दिसणार आहे स्टेपच्या ट्रेड दिसणार आहे आणि समोरून बघितल्यानंतर आपल्याला राईज दिसणार आहे. तर आता प्लॅन तयार झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे काही डोअर्स आहे विंडोज आहे आणि व्हेंटिलेटर आहे WC बाथचे ते आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे ॲज पर रिक्वायरमेंट ते ॲज पर रिक्वायरमेंट आपल्याला डोअर काय करायचे दाखवायचे आहे. तर आता आपल्याला पहिला जो काही डोअर आहे आता वरांडा जो आहे तो वरांडा पूर्ण काय असणार आहे ओपन स्पेस असणार आहे. डायरेक्ट पूर्ण ओपन स्पेस वरून टॉप वर बघितल्यानंतर ओपन स्पेस असणार आहे. म्हणजे ही जी काही लाईन असणार आहे ही लाईन तुमची काय प्लेन्थ लेवलला असणार आहे. मग ही लाईन आपण काय करणार आहे डॉटेड दाखवणार. म्हणजे ही जी काही वॉल थिकनेस असणार आहे ही काय असणार तुमची हा पूर्ण स्पेस तुमचा काय असणार आहे डॉटेड असणार आहे. हा पूर्ण स्पेस तुमचा डॉटेड असणार आहे.
शॉर्टेड दाखवणार. त्याची जी काही स्केल आहे डायमेन्शन आहे ते 3.7 इंटू 1.8. आता पहिला जो काही डोअर आहे तो डोअर्स काय आहे ह्या साईडला आहे. नंतर दुसरा इथून आपण एंट्री केलेली आहे. नंतर त्या साईडने किचन मध्ये गेलो, नंतर बेडरूम मध्ये, नंतर हा स्पेस जो आहे तो WC आणि बाथरूम मध्ये जाण्यासाठी आहे. तर आता या ठिकाणी मला डोअर प्रोव्हाइड करायचा आहे. तर ही जी काही वॉल आहे या वॉल पासून त्याची जी काही डिस्टन्स आहे ती किती आहे 1.2. म्हणजे ही जी वॉल आहे या वॉल पासून मी किती घेणार तुमचं 2.4 मीटरला हा जो काही सेंटीमीटरला डोअर काय करणार मी प्रोव्हाइड करणार. इथपर्यंत आलेलं आहे तुमचं. हा जो काही फेस आहे एवढा हा काय असणार तुमचा डोअर असणार आहे. मी तो काय करणार रफ करणार. हा माझा झाला डोअर. D1 हा काय झाला डोअर D1. नंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी सॉरी D. पहिला मेन डोअर आहे D. हा D चे डायमेन्शन घेतले आपण 1.2 इंटू 2.1. आता प्लॅन मध्ये तुम्हाला फक्त लेंथ दिसणार आहे. डोअर जो आहे तो डोअरचे जे काही डायमेन्शन आहे ते लेंथ इंटू हाईटच्या फॉर्मॅट मध्ये दिले असतात. 1.2 लेंथ आहे आणि 2.1 त्याची काय हाईट आहे. ते हाईट कधी आपल्याला ज्यावेळेस इलेव्हेशन मध्ये आपण बघणार आहे आणि सेक्शन जर बघितलं तर त्या याच्यामध्ये आपल्याला हाईट ती दिसेल. आता नेक्स्ट वन आहे तुमचा D1 डोअर. D1 डोअरचे डायमेन्शन किती तुमचे 1 मीटर बाय 2.1 मीटर. ह्या फेस पासून वॉलच्या ह्या फेस पासून किती तुमचं 1.1 मीटर त्याची विड्थ आहे. म्हणजे 1 मीटर त्याची जर विड्थ घेतली आपण 2 सेंटीमीटर काय करणार प्लॉट करणार ॲज पर दी स्केल. ही काय झाली माझी डोअर D1. हा माझा डोअर D1. त्यानंतर मी D1 कुठे प्रोव्हाइड केलेला आहे परत या ठिकाणी किचन मध्ये जाण्यासाठी इथून मी D1 प्रोव्हाइड केलेला आहे. सेम विड्थ त्याची 2 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. मी किती घेणार ॲज पर स्केल 2 सेंटीमीटर. ही झाली माझी D2 D1 ओपनिंग. D1 ओपनिंग. नंतर नेक्स्ट आता इथून मला बाथरूम किंवा WC मध्ये जाण्यासाठी मी इथे एक डोअर प्रोव्हिजन केलेला आहे. आता ॲज पर प्लॅनिंग करताना आपण डोअर इथं पण एक देऊ शकतो बेडरूम मध्ये WC बाथरूम जाण्यासाठी. पण लाईफ टाईम मध्ये आपल्याला D1 या पद्धतीने दिलेला आहे तर आपण या पद्धतीने घेणार. आता D1 ची साईज दिलेली D1 ची 1 मीटर बाय 2.1 मीटर. मग ह्या फेस पासून मी किती घेणार 2 सेंटीमीटर ॲज पर दी स्केल. 1 मीटर किती घेणार मी 2 सेंटीमीटर जाईल. हे काय झालं माझं ही एक ओपनिंग झाली. एक ओपनिंग. नंतर ही लाईन मी करणार. हे काय तुमचं D1. आता D2 हा WC आहे. नंतर हा बाथ आहे. तर याला काय तुमचे डोअर जे काही डोअर D2 आहे ते प्रोव्हाइड केलेले 0.9 बाय 2.1 मीटर. मग आता आपला जो काही डोअर आहे तो इथं प्रोव्हाइड केला. आता ही जी डायमेन्शन लाईन प्लॅननुसार थोडे चुकले आहे तर इथं काय आहे तुमचा हा डोअर इथे येईल. D1 चे डायमेन्शन किती तुमचे D2 चे D2.9 म्हणजे किती घेणार मी 1.8 इथे घेतलं मी. म्हणजे इथे येणार ते माझं हा झाला D2. आता सेम फॉर D2 या फेस पासून घेऊ पण 1.8
एवढं. हे काय झालं माझं ओपनिंग. नंतर ही D2 ओपनिंग. D2. नंतर इथं पण काय आहे तुमचं D2 आहे. आता हे सगळे डोअर ओपनिंग झालेले आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये जे काही पॅनल आहे ते पॅनल दाखवायचे आहे. म्हणजे तुमचा डोअर जो आहे तो ओपनिंग जे काही डायरेक्शन आहे ते डायरेक्शन कशी आहे. मग या ठिकाणी हा जो काही फेस आहे ह्या फेस पासून आपण पॅनल प्रोव्हाइड करणार आहे. मग हा तुमचा काय आहे, हा एक पॅनल आहे तुमचा. तर असा जो काही डोअर आहे तो डोअर या पद्धतीने काय होणार आहे, ओपन होणार आहे. सेम पद्धतीने तुमचा हा जो काही डोअर आहे हे तुमचे डोअर फ्रेम आहे. इथं जर आपण इथं जर दिला, आता ही जी काही पॅनल आहे ही अप्रॉक्सिमेट दाखवायची आहे, जेवढी विड्थ आहे तेवढी. नंतर सेम वे हिअर. नंतर या पद्धतीने आपण दाखवू शकतो. हा D2. नंतर आपल्याला काय करायचंय, दिसतंय व्यवस्थित. नंतर नेक्स्ट आता विंडो दाखवायची आपल्याला. विंडो, आता विंडो सगळ्या जे काय आहे ते सेम साईजचे आहे. काय तुमच्या 1.2 आणि 1.5. म्हणजे विंडो जी आहे ती 1.2 त्याची काय लेंथ आहे किंवा विड्थ म्हणू शकतो आपण त्याला, आणि 1.5 काय त्याची हाईट. या ठिकाणी आपण इथे दाखवू शकतो. आता पहिली जी काही विंडो आहे ती आपण हे वॉल आहे हे वॉलच्या सेंटरला प्रोव्हाइड केलेली आहे. वॉलचा जो काही सेंटर आहे तो सेंटर किती आहे, आता हे डिस्टन्स आहे तुमचं 3 म्हणजे 6 सेंटीमीटर. तर मग आपलं या ठिकाणी हा सेंटर येणार आहे आणि त्या सेंटर पासून आपण हाफ पूर्ण विंडो आहे प्रोव्हाइड केलेली 1.2 बाय 1.5 ची. म्हणजे 1.2 म्हणजे किती आहे, 2.4 आपली माझी पूर्ण विंडो येणार आहे. ही जी काय आहे ही काय माझी W1 विंडो W1. त्याच्यामध्ये मी त्याची जी काही सिम्बॉल आहे विंडोचा सिम्बॉल, तो विंडोचा सिम्बॉल दाखवायचा आहे. आता छज्जा प्रोजेक्शन, हे विंडो जे आहे ते विंडो सनलाईट एंट्री किंवा रेन वॉटर जे आहे ते अवॉइड करण्यासाठी आपण जे काही छज्जा आहे छज्जा प्रोव्हाइड करतो. तर ही जी काही विंडो आहे त्या विंडोच्या 15 सेंटीमीटर इकडून आणि 15 सेंटीमीटर जे काही साईड आहे ते साईड सोडलेली असते. आणि जी काही विड्थ असणार आहे छज्जाची ती असणार तुमची 0.75 म्हणजे 1.5 सेंटीमीटर घेणार आपण ॲज पर दी स्केल. हा जो काही मेंबर असणार आहे ह्या मेंबरला काय म्हणणार आहे आपण, छज्जा. आणि याला काय नेमिंग देणार तुमचं W.